श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 16 मे रोजी अत्यंत दुर्मिळ असा योग जुळून येत आहे. एकाच दिवशी शनी जयंती आणि अमावस्या आल्यामुळे तुमच्या आयुष्यातील साडेसाती, ढय्या आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केवळ एक छोटासा उपाय आणि त्याचबरोबर या दिवशी काय करावे, काय टाळावे, काय खावे, काय खाऊ नये, त्याचबरोबर कोणते उपाय करावे या संदर्भाची संपूर्ण माहिती. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम शनैश्वराय नमः लिहायला देखील विसरू नका. यंदाची शनी जयंती का खास आहे? कारण याच दिवशी दर्श अमावस्या सुद्धा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असा योग अनेक वर्षांनी येतो. शनी मंदिरात जाऊन या दिवशी लोखंडी वाटीत मोहरीचे तेल द्या. त्यात स्वतःचा चेहरा पाणी ते तेल दान करा. याला छायादान म्हणतात. त्याचबरोबर सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनिदेवाच्या त्रासातून सुटका हवी असेल तर मारुती रायाची उपासना करा. हनुमान चालीसाचे पठण करा. या दिवशी काय टाळावे? या दिवशी विसरूनही कोणाचा अपमान करू नका. विशेषतः वृद्ध माणसे आणि कष्टकरी लोक तसेच घरी मांस मध्ये आणू नका, अन्यथा शनिदेवाचा कोप होऊ शकतो. शनी जयंती आणि अमावस्येच्या शुभ संयोगावर शनिदेवाची विशेष कृपा मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील तुम्ही करू शकता. हे उपाय विशेषतः आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. या दिवशी तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करायची आहे. शनिदेवाला शमीचे झाड अत्यंत प्रिय आहे. 16 मे रोजी सायंकाळी शमीच्या झाडापाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दिव्याजवळ बसून शनिदेवाचा ओम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे कामातील अडथळे दूर होतात. अमावस्या आणि शनी जयंतीच्या दिवशी गायीची सेवा केल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद मिळतो. एका काळ्या गायीला बुंदीचे लाडू किंवा तेल लावलेली भाकरी खाऊ घाला. यामुळे कुंडलीतील ग्रहांची पीडा कमी होते आणि घरात सुख शांती नांदते. हा उपाय शनीच्या साडेसाती किंवा ढय्येचा त्रास कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी अमावस्याच्या दिवशी मुंग्यांना साखर मिश्रित पीठ खाऊ घातले खूप शुभ मानले जाते. घराबाहेर जिथे मुंग्यांची वारुळे असतील तिथे थोडे पीठ आणि साखर टाका. तसेच पक्ष्यांसाठी घराच्या छतावर पाणी आणि धान्य ठेवा. सकाळी तांब्याच्या कलशात थोडे दूध, काळे तीळ आणि पाणी मिसळून पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. या दिवशी काही वस्तूंचे दान करणे विशेष फलदायी मानले जाते. त्यामध्ये लोखंडी वस्तू, तवा, चिमटा, कढई, काळ्या वस्तू, काळे ब्लँकेट, काळे तीळ, काळे कपडे. गरजू व्यक्तीला चप्पल किंवा बूट दान केल्याने राहू केतूचे दोषही कमी होतात. जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल तर या दिवशी एका नारळावर काळा धागा गुंडाळा. त्यावर थोडे मोहरीचे तेल लावा आणि तो नारळ वाहत्या पाण्यात प्रवाहित करा किंवा शनी मंदिरात ठेवा. शनिदेव हे न्यायाचे दैवत आहेत. त्यामुळे या दिवशी कोणाचेही मन दुखवू नका आणि शक्य तितके सात्विक आचरण ठेवा. या दिवशी आपल्याला हे अचूक काही प्रभावी असे उपाय जे आहेत ते करायचे आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य जे आहेत ते दूर होतात. माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची आणि शनिदेवाची आपल्यावरती कृपा होते. अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल. त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जर कुठे शनिदेवाचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये आवर्जून तुम्हाला जायचं आहे. शनिदेवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे. 16 मे अमावस्या आणि शनी जयंती एकत्र आल्यामुळे आपल्याला चुकूनही या दिवशी घरामध्ये काही भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाही आहेत. या भाज्या जर आपण खाल्ल्या तर आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. आता कोणत्या या भाज्या आहेत, या दिवशी काय खावे, काय टाळावे या संदर्भाची आपण माहिती घेऊया. बघा, हा दिवस अत्यंत दुर्मिळ आहे. या दिवशी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा थेट संबंध आपल्या ग्रहांच्या स्थितीशी आणि घरातील लक्ष्मीच्या आशीर्वादाशी असतो. असे मानले जाते की या दिवशी काही विशिष्ट भाज्या खाल्ल्याने शनिदेव कोपित होऊ शकतात आणि घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. अशा 3 भाज्या ज्या या दिवशी टाळल्या पाहिजेत ते आपण बघूया. अनेकांना हे ठाऊक नसेल पण शनिवारी किंवा शनी जयंतीच्या दिवशी वांगी खाणे अशुभ मानले
केले जाते. वांग्याचा रंग गडद जांभळा काळा असतो, जो शनीशी संबंधित मानला जातो. शास्त्रानुसार शनी जयंतीच्या दिवशी वांगी खाल्ल्याने व्यक्तीच्या स्वभावात तामसिक गुण वाढतात आणि कामात अडथळे येऊ लागतात. यामुळे आर्थिक प्रगतीत बाधा येते असे मानले जाते. पुढचं म्हणजे अमावस्या आणि शनी जयंती दोन्ही दिवस आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे या दिवशी कांदा आणि लसूण खाणे टाळावे. कांदा लसूण हे तामसिक अन्नाच्या श्रेणीत येतात. हे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील क्रोध आणि अव्यवस्था वाढते. अमावस्येच्या दिवशी पितरांचे तर्पण केले जाते आणि शनी जयंतीला देवांची पूजा केली जाते. अशा पवित्र दिवशी तामसिक भोजन केल्याने घरातील सुख समृद्धी निघून जाते अशी धारणा आहे. त्यानंतर पुढची जी भाजी आहे ते म्हणजे मुळा. मुळा ही भाजी राहू आणि शनीशी संबंधित मानली जाते. अमावस्येच्या रात्री किंवा शनी जयंतीच्या दिवशी कच्चा मुळा खाणे टाळावे. असे मानले जाते की या दिवशी मुळा खाल्ल्याने शनीचा नकारात्मक प्रभाव वाढू शकतो, ज्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात किंवा नशिबाची साथ मिळणे कमी होऊ शकते. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. आता या दिवशी काय खाणे शुभ ठरेल? जर तुम्हाला शनीची कृपा हवी असेल आणि लक्ष्मीचा वास घरात टिकवायचा असेल तर या गोष्टींचा आहारात समावेश करा. त्यामध्ये तांदूळ आणि काळ्या उडीद डाळीची खिचडी या दिवशी अत्यंत शुभ मानली जाते. पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक यासारख्या भाज्या खाऊ शकतात. शनीला काळे तीळ प्रिय आहेत, त्यामुळे तिळाचे पदार्थ खाणे किंवा दान करणे फायदेशीर ठरते. पौराणिक कथेनुसार शनिदेव हे सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांचे पुत्र आहेत. जेव्हा शनिदेवाचा जन्म झाला तेव्हा त्यांचा काळा रंग पाहून सूर्यदेव क्रोधित झाले होते आणि त्यांनी आपला मुलगा मानण्यास नकार दिला होता. यामुळे शनिदेव आणि सूर्यदेव यांच्यात पिता-पुत्राचे नाते अजूनही त्यांचे एकमेकांशी जमत नाही असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. अनेकांच्या मनात शनीबद्दल भीती असते, पण शास्त्रानुसार ते दंडाधिकारी आहेत. ते कोणावरही विनाकारण अन्याय करत नाहीत. जे लोक प्रामाणिकपणे कष्ट करतात, गरिबांची मदत करतात आणि प्राण्यांवर दया करतात त्यांच्यावर शनीची नेहमी कृपा असते. शनी जयंतीच्या दिवशी आपल्या चुकांची माफी मागितल्यास शनीचा प्रकोप कमी होतो अशी मान्यता आहे. जेव्हा शनी जयंती आणि अमावस्या एकत्र येते तेव्हा त्याला शनीश्वर अमावस्या असेही म्हटले जाते. या दिवशी केलेली साधना सामान्य दिवसाच्या तुलनेत 100 पटीने अधिक फलदायी ठरते. ज्यांच्या कुंडलीतील पितृदोष आहेत त्यांनी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून आणि दिवे लावून पितरांचे स्मरण करावे. जर तुमची साडेसाती किंवा ढयासूर असेल तर शनी जयंतीला काही गोष्टी आवर्जून टाळाव्यात. त्यामध्ये नखे आणि केस कापणे टाळावे. लोखंडी आणि तेल खरेदी करू नका. काळा रंग परिधान करू नका. तुमच्या आजूबाजूला जर शनीची काही प्रसिद्ध मंदिरे असतील, जसे की शनी शिंगणापूर, शनी मंदिर यासारख्या ठिकाणी तुम्हाला आवर्जून भेट द्यायची आहे. त्याचबरोबर शनी हा ग्रह खूप संथ चालणारा आहे, म्हणूनच त्याला शनिचरती म्हणजेच हळू चालणारा म्हणजे शनी असे म्हणतात. मानवी आयुष्यात संयम आणि चिकाटी किती महत्त्वाचे आहे हे शनिदेव आपल्याला शिकवतात. त्यामुळे शनी जयंती आपल्याला खूप महत्त्वाची असते. या दिवशी या चुका आवर्जून टाळा. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.